तर आज आपण बनवणार आहोत अंडा कढी. तर खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत अंडा कढी करण्याच्या. तर मी आज या पद्धतीने करणार आहे. त्यासाठी बघता कांदा, ओलं खोबरं, कोथिंबीर, अद्रक, लसूण, मिरची आणि टमॅटो हे सगळं घेतलेलं आहे आणि थोडेसे खडे मसाले पण घेतलेत मी याच्यामध्ये. लवंग, दालचिनी आणि काळी मिरी आणि 2 हिरवी वेलची घेतली आणि असे 3 काळी मिरी, 3 लवंग आणि एक असा एवढासा तुकडा आपण दालचिनीचा घेतलेला आहे. तर ओलं खोबरं थोडंसं भाजून घेतलेलं आहे. जास्त खोबरं करपवायचं नाही आहे, भाजायचं नाही आहे. त्यानंतर कांदा टाकलेला आहे. कांदा पूर्णपणे नरम होईपर्यंत, लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आणि तो परतून झाला की बाकीचे जेवढे आपण टमॅटो, कोथिंबीर, अद्रक वगैरे हे सगळे आहेत ते सगळं कांद्यावर टाकून द्यायचं आणि कांद्यासोबतच पुन्हा ते परतून घ्यायचं थोडंसं तेल टाकून. आता छान असं परतून झालं आहे तर हे मी थंड करायला घेत आहे आणि जे खडे मसाले आहेत ते लास्टला मी थोड्याशा तेलामध्ये परतून घेतलेलं आहे. तर हे थंड झाल्यानंतर बारीक वाटून घेते आणि एका साईडला अंडी पण आपले उकडून झालेले आहेत तर ते मी फ्राय करायला ठेवलेले आहेत तव्यावर आणि इथे तेल गरम करून घेतलं आहे. जिरा आणि तमालपत्राची फोडणी दिलेली आहे आणि आपले रेग्युलर मसाले टाकलेले आहे आणि जो आपला मसाला आहे वाटणाचा जो वाटून घेतलेला आहे मिक्सरमधून, आता जो तुम्हाला मसाला दाखवला तो त्यामध्ये ॲड केलेला आहे आणि हे चांगलं तेलामध्ये थोडीशी हळदही ॲड केली ह्याच्यामध्ये आणि परतून घेते. आणि त्या साईडला बघता अंडी पूर्णपणे तेलामध्ये थोड्याशा तेलामध्ये परतून घेतली. मीठ आणि मसाला थोडासा टाकून त्याला चांगलं शालो फ्रायसारखं करून घेतले. बघू शकता किती छान अंडी फ्राय झालेली आहेत. आणि या साईडला आपला मसाला देखील अंडीचा खूप छान तेलामध्ये परतून झालेला आहे. आधीच आपण मसाला भाजल्यामुळे तो पटकन शिजला जातो या तेलात. आणि मग याच्यामध्ये आपण ही अंडी तळलेली आहे ती टाकून घेऊयात आणि त्याच तव्यामध्ये ज्या अंडी फ्राय करून घेतलेली आहे त्या तव्यामध्ये मी पाणी गरम केलेले आहे आपल्या अंडा कढीमध्ये ॲड करण्यासाठी. तर थोडंसं पाणी टाकून आपल्याला केवढं हवं आहे तेवढंच आपण त्यामध्ये गरम पाणी टाकायचं, मात्र छान टेस्ट येते. तर मी जास्त पातळही केलं नाही आणि घट्टही केलं नाही. थोडंसं असं म्हणजे भाताबरोबर खाता येईल आणि भाकरीबरोबर पण खाता येईल या पद्धतीचं केलेलं आहे. तर 1-2 मिनटं उकळी घेतली आणि ही बघा आपली अंडा कढी रेडी झालेली आहे. तुम्हाला ह्या अंडा कढीची रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा.